माजी वनमंत्री आणि आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार आता आपल्याबरोबर भाऊ, भाजपचे विचार या हिंदू संस्कृतीला शर्मेने जगात मान खाली घालणार असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं। असं आहे, सध्या श्री संजय राऊत साहेब हे सत्ता गेल्यानंतर आणि त्याच्या काही काळ अगोदरही अतिशय बेतालपणे वक्तव्य करत आहे। भारतीय जनता पार्टी 25 वर्षापेक्षा जास्त त्यांनी जी युती ठेवली तोच विचार आहे, त्यांचा विचार सत्तेसाठी बदलला, धोका त्यांनी दिला। 2019 मध्ये आमचे 161 विधानसभा दोघांच्या एकत्रित म्हणून निवडून आल्या। आता 161 विधानसभा निवडून आल्यानंतर 24 ऑक्टोबर 2019ला बरोबर 4 वाजता त्यांच्या मनामध्ये सत्तेचा मोह झाला आणि तिथून खरं तर हिंदुत्व वाईट आहे इथपर्यंत त्यांचा प्रवास सुरू झाला आहे। दया येते, सहानुभूती वाटते। अजून ते म्हणतात की भाजपचं हिंदुत्व हे देशाचे विभाजन करणारं नेतृत्व आहे। देशाचं विभाजन तर काँग्रेसच्या काळात झालं, तेव्हा तर भारतीय जनता पार्टीचा जन्मही नव्हता। जनसंघसुद्धा देशाच्या स्वातंत्र्यानंतर जन्माला आली आहे, विभाजन तर अगोदर झालं। आणि म्हणून विभाजन करणाऱ्या पक्षासोबत हातमिळवणी करायची आणि भाजपला दोषी आहे असं भासवायचं, हा दुटप्पीपणा आहे। आणि ह्या दुटप्पीपणाच्याच कारणाने 20 पर्यंत पोहोचले। आता असंच चालू राहिलं काय होईल सांगता येत। अमित शहा यांचा कडेलोट केला पाहिजे असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे, दोन्ही राजांना आमंत्रण न दिल्यामुळे। असं आहे, कडेलोट करणे वगैरे अशा शब्दाचा वापर राजकारणामध्ये करू नये। असा वापर अतिशय छोट्या मनाचा छोटा माणूसच करेल। शब्दाचा वापर हा समंजसपणे आणि अमित भाई सारख्या एका देशाच्या गृहमंत्री महोदयांबद्दल आणि एका शिवभक्तावर, म्हणजे माननीय अमित भाई हे फक्त गृहमंत्री नाही, हृदयामध्ये शिवबा घेऊन या देशामध्ये काम करणाऱ्या एका नेतृत्वाचं आपण अशा पद्धतीने अपशब्दांनी अपमान करणे वाईट। ज्यांनी ज्या कोरटकरनं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे त्यांनाच फडणवीसांनी 40 पोलिसांचं संरक्षण दिलंय असाही आरोप होतो। नाही, संरक्षण माझ्या माहितीप्रमाणे दिलं नसेल, पण दिलं असेल तर देवेंद्रजी आहेत, उत्तम निर्णय करतात, ते मागे घेतील। अगोदर कधी दिलं असेल तर मला माहीत नाही, पण हे खरं आहे की अशा पद्धतीने पोलीस संरक्षण दिलं जाऊ नये याच्याबद्दल मात्र साधारणतः सर्वजण एकमत राहील की ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला त्यांना संरक्षण देण्याचं कारण नाही। आणि या अगोदरही अशी एक घटना आताचं अहिल्यानगर इथं झाली असताना सरकार आमचं होतं तरी आम्ही असा आपभाव नाही बघितला की आमचा आहे की तुमचा आहे। इथं तर काही हा आमचा नाहीच आहे, प्रश्नच उपस्थित। काल रायगडवरती देखील एकनाथ शिंदेंना भाषण करण्याची संधी दिली देवेंद्र फडणवीसांनी, कुठेतरी अजित पवारांना त्यांनी बॅकलॅग टाळलं असं वाटतं? नाही, कारण अजितदादांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं की त्यांनाही विचारणा केली, पण वेळेचा अभाव आणि भाषणं जास्त लांबू नये या एका मोठ्या भूमिकेतून अजितदादांनी त्यांना नम्रतेने नकार दिला। पण TV चॅनलला एखाद्या दिवशी जर बातम्या नसेल तर अशा बातम्या तयार होतात। अजितदादांनी सांगितल्यावर प्रकरण संपलं। आणि देवेंद्रजी जी मला माहिती आहे असं देवेंद्रजीच्या हातून कदापिही होणार नाही की एका उपमुख्यमंत्र्यांचा सन्मान आणि दुसऱ्या मुख्यमंत्र्यांना मात्र संधीपासून हे असं। देवेंद्रजी अतिशय या बाबतीमध्ये अतिशय जागरूक असणारे नेते आहे, ते अशा पद्धतीने कदापिही घडू देणार नाही हा माझा पूर्ण विश्वास आहे। आणि मग माननीय अजितदादांनी त्याबद्दल खुलासा केला, आता खुलासा तर समजून घेतला पाहिजे। काल गुलाबराव पाटलांनी देखील वक्तव्य केलेलं आहे की ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये ज्या पद्धतीने आम्ही पक्ष फोडतो त्या पद्धतीने तुम्ही विद्यार्थी फोडा, जिल्हा परिषद शाळेच्या पाटलावर त्यांनी असं वक्तव्य केलं। नाही, असं आहे की कधी कधी एक सेन्स ऑफ ह्युमर असतं आणि आपण एक गंमत करण्यासाठी तसं वक्तव्य एक जोडून करतो, त्याचा अर्थ आम्ही आमदार फोडले आता विद्यार्थी तुम्ही। आता याच्यामध्ये एक संदेश त्यांनी चांगला दिला, ज्या शिक्षणावर राज्य सरकार 70,000 कोटीच्या आसपास खर्च करते तर जिल्हा परिषदच्या शाळा ओस पडता कामा नये ना।
आता मी नगर परिषदच्या शाळेतून शिकलो, जिल्हा परिषदच्या शाळेतून 10वी केली. असं कोणी सांगितलं की जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी हा मोठा होऊ शकत नाही. आणि म्हणून एका चांगल्या हेतूनी उदाहरण त्यांनी दिलं की आम्ही आमदार फोडले, तुम्ही जिल्हा परिषदच्या शाळेसाठी विद्यार्थी फोडा. त्याचा अर्थ असा विडंबनात्मक न घेता एका शुद्ध प्रामाणिक हेतूनी जिल्हा परिषदच्या शाळा टिकाव्या यासाठी 70,000 कोटी जनतेचे खर्च होतात, तो 70,000 कोटी जनतेसाठीच कामी यावं हा भाव. नमामि चंद्रभागेचा प्रोजेक्ट तुम्ही राबवला होता, मात्र त्यानंतर परत तो पेंडिंग पडला, अजून कुठलंही काम होत नाही. चंद्रभागामध्ये अजूनही घाण आहे. दादाने देखील विधानसभेत आवाज उठवला होता, मात्र अजूनही कुठं काही दिसत नाही. नाही, मी आदरणीय आपले आमदार आहे, अतिशय कर्तव्यदक्ष आमदार आहे, त्यांच्यासोबत या जूनच्या अधिवेशनामध्ये यावर विस्तृत चर्चा घडवून आणतो. समाधान भाऊंच्या नेतृत्वामध्ये आपण ही चर्चा घडवू. आणि मला विश्वास आहे की आई चंद्रभागेच्या या निरंतर वाहणारा जो प्रवाह आहे त्याच्या शुद्धतेसाठी समाधान भाऊच्या नेतृत्वात आपण समाधान शोधू. कारण ही आपली सर्वांची जबाबदारी आहे आणि या जबाबदारीमध्ये सरकारला ज्या ज्या गोष्टी करायची आवश्यकता आहे त्यामध्ये आम्ही सर्वजण मिळून यामध्ये लक्ष घालू. या अगोदर आपण काही टप्पे केले, 995 कोटीचा STP दिला, आपण पंढरपूरला STP दिला, पण गावांच्या बाबतीमध्ये निश्चितपणे समाधान भाऊच्या नेतृत्वामध्ये पूर्ण शक्तीने. कारण एक गोष्ट मी बघितली की या विभागातल्या सर्व विठ्ठल भक्तांच्या मनात हा भाव आहे की आमची आई चंद्रभागा ही निर्मळ निरंतर व्हावी. आणि आहे आता थोडा वेळ आहे तर करू आपण चांगलं. सध्याच्या मंत्रिमंडळात जर आपण बघितलं तर अनुभवी लोकांची संख्या कमी आहे. तुमच्यासारखे देखील बाजूला ठेवलेत. कुठंतरी देवेंद्र फडणवीस सरकार असं कुठंतरी दिसायला लागलं, कसं बघताय? नाही, असं म्हणणं योग्य नाही. शेवटी संधीनंतरच प्रत्येक व्यक्ती हा एका उत्तम प्रशासक नेतृत्वाच्या दिशेने प्रवास करतो. जर पहिल्यांदा मग संधीच दिली नसती तर मी महाराष्ट्रामध्ये देशातल्या स्वातंत्र्यानंतर 11,975 कोटी रुपयाचा रेव्हेन्यू सरप्लसच देऊ शकलो नसतो. माझा सत्कार स्वर्गीय अरुण जेटलीजींनी आज तकानी इंडिया टुडेच्या मंचावर केला. मला संधी दिली नसती तर मी वाघनक आणू शकलो असतं का? मला संधी दिली नसती तर मी आज प्रभू रामाच्या मंदिराला प्रत्येक दरवाजासाठी काष्ट पाठवू शकलो असतं का? मी जर संधी दिली नसती तर अफजल खानाचं अतिक्रमण हटवू शकलो असतं का? तर मला व्यक्तिगत रीतीने वाटते की या संधी आहेत. नवीन जुना आमदार हा भाव नाही आहे, अनुभवी अननुभवी असा विषय नाही. नवीन लोकांना त्यांनी संधी दिली आहे आणि संधीचं ते मंत्री सोनं करेल हा मला विश्वास आहे. मुख्यमंत्री पदासाठी तुम्ही दावेदार होता, त्यामुळे जे दावेदार होते त्यांना बरोबर कट केलं जातं अशी देखील चर्चा आहे. या चर्चा निरर्थक आहे. शेवटी गाडीमध्ये 5 लोक जे बसणारे आहे त्यांच्याकडे RTOचं आणि तेही प्रामाणिकपणे काढलेलं परमनंट लायसन्स असेल तर सर्वांना थोडी स्टेअरिंगवर बसवलं जाते. गाडी नाही, मी दावेदार कधी नव्हतो. मी कधीही दावेदार राहत नाही की मी अशा पक्षाचा कार्यकर्ता आहे की पथका अंतिम लक्ष्य नहीं है, सिंहासन पर चढ़ते जाना, सब समाज को साथ लिए हमको है आगे बढ़ना. आम्ही तर नेहमी प्रणाम करो इस धरती को हा संस्कार घेतला आहे. तर मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की कोण्या पदासाठी काम करणं हे मी कधीच केलेलं नाही आणि इच्छे आमदार समाधान आहे, पण मी मात्र नेहमी समाधानी राहिलो आहे. कॅमेरामन विनोद सर, रवी लवेकर, TV9 मराठी.